जय श्रीराम. आज आहे गुरुवार आणि गुरुवारचं ना साळेगावला बाजारला गेलेली होते. एक म्हैस आणायची होती आणि यांना यायला खूप उशीर झाला होता. मग ते कुरणात गेले होते जनावर आणण्यासाठी. मला म्हटले खाली ये, कारण इकडून घास आहे आणि इकडल्या ज्वारी आहे, त्यासाठी मी खाली गेले. आहेत अर्धे पुढे अर्धे महाग असं यांचं ग्रुपनं चालणंच नसतंय. इकडे विस्कटलेले असतात सारखं. गाईनं सेपरेट चालतात आणि म्हशी सेपरेट चालतात. म्हशी बघा आप्पा पाठी मागून घेते लागलेत आणि यांनी गाई पुढे हाकरीत आलेले आहेत. हे कुरणात गाडीवरच जातात आणि गाडीवरच घेऊन येतात जनावरांना. आत्ता वाजलेले 4:45. आता छान असा आमचा चहा होणार आणि आम्ही धाराला लागणार आहोत आता. चला. हे पाय बघू शकताय तुम्ही, इकडला तुकडे ज्वारी पेरलेली आणि मी ना गाई इकडं ज्वारी देतात म्हणून पुढे चलत होते, तर गाई मला मारण्यासाठी बघा कशी करते. आणि ही आहे आमची लाडाची मैना. खूप गुण. इकडं मग गोट्यावर जनावर बांधायचं चालू आहे. गाई तर मामाने बांधूनच घेतलेल्या होत्या आणि चला म्हटलं चहा करून घ्यावा. आधी आज काळा चहा प्यायचा होता. चहा ती केला मामांसाठी. मामाच पहाटे चाललेले असतात, त्यामुळे जरा थोडासा फ्रेश मूड होतो, त्यासाठी काळा चहा केलेला आहे छान असा. इकडं मग गाई ती बांधून घेतलेल्या आहेत आणि मी जोडली आहे मिठण धार काढायला. इकडं गोमतर पण बघितले तुम्ही, 2 बादल्या भरून ठेवलेल्या आहेत. यापूर्वी 2 35 लिटरचे कॅन्ड खाल्लाकडे नेऊन टाकलेले आहेत. ते आपल्याला रबडी बनवायची, त्याच्यामुळं ना पेरूच्या झाडाला, प्रत्येक झाडाला पेरूच्या आपल्याला रबडी बनवून टाकायची आहे. आणि इकडं मग धारा वगैरे काढून झाल्या. डबल काही चहा परत केला नाही. घरी आले, दिवाती लावून घेतला. नलावी मुक्तीधन संपदा संत संग देई सदा, तू कामाने गर्भवासी सोठेला लागी अम्माशी, दान देवा देवा तुझा विसरण जावा. परमपूज्य कानिकनाथ महाराज की जय. जगद्गुरु रामानंदाचार्य जी, नरेंद्राचार्य जी महाराज की जय. समर्थ सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य गुरुवार असल्यामुळे आज संत संघ आहे आणि पिऊची आजी गेले होते अक्कलकोटला. त्यांच्यासाठी मम्मीने गुरुवार सोडला नव्हता. गुरुवार सोडण्यासाठी स्वयंपाकही बनवायचा होता. बरोबर 8 वाजता मी तिथं पोहोचले. 8 ते 9 आमचा सत्संग आहे. इकडे चला म्हणतं तुळशीत पण दिवे लावून घ्यावे आणि स्वयंपाकही बनवला होता. वरण भात चपाती असं जेवण बनवलं होतं संध्याकाळचं. आणि हे पण सकाळी गेलेले, एकदम दिवसभर उपाशी होते, त्यासाठी मग यांना चहा ते करून दिला. आणि श्रेयानं मग परत त्यांच्यासाठी शेंगा ती भाजल्या, मी चहा करून दिला आणि स्वयंपाक. परत 9ला संत संघ संपतो. परत तिथून येऊन कधी स्वयंपाक करणार ना, जरा म्हटलं आधीच करून ठेवावा. आणि दिवसभर ह्या पण दोघी कंटाळून आल्या असत्या आणि त्या तरी कधी येऊन करणार, म्हणून इकडं मग म्हटलं चला आपलं स्वयंपाक करून. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय श्रीराम. बाय.